आणि उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी संपल्यानंतर जळगावात रात्री महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली। आमदार सुरेश भोळे यांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत महायुतीची घोषणा करत जागा वाटपाची माहिती दिली। महायुतीत भाजपला 46, राष्ट्रवादी काँग्रेसला 6 तर शिवसेनेला 23 जागा मिळाल्या। काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आयात निर्यात झाल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे। महायुती जळगाव झालेली आहे, त्याच्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आम्ही कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जाणार। गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करणार। जळगाव शहराचा विकासाच्या माध्यमातून केलेला विकास आणि काही राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। जागा भारतीय जनता पार्टीला 46 जागा आहे, शिवसेनेला 23 जागा आहे आणि राष्ट्रवादी जे अजितदादांचे राष्ट्रवादी तिला 6 जागा आहे। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त उमेदवार दिलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली तिसरी यादी जाहीर केली आणि या तिसऱ्या यादीमध्ये 30 उमेदवारांचा समावेश आहे।